ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आजच मराठवाड्याचा दौरा करून आले. त्यांनी बऱ्यापैकी तिकडे शक्तीप्रदर्शन केले, पण त्यानंतर आज तिकडं मनोज जरांगेंनी प्रेस घेतली आणि जे काही ओबीसी सगळे नेते मी हाकेंचे जे जे आरवर टीका करत होते, आवाज उठवत होते, त्यांना सांगितलं की जर हा जे आर रद्द केला तर आम्ही पुन्हा एकदा दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेऊ, सगळ्या नेत्यांना गावबंदी करू. मी थोडक्यात पुन्हा एकदा मराठा नेते आणि ओबीसी नेते जरांगे आणि हाके समोर येताना दिसत आहेत. जे व्हायला नको तेच होताना दिसतंय. पहिला जे आर काढला गेला तो मराठ्यांसाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा. ऑब्व्हियसली त्याला विरोध ह्या सगळ्या ओबीसी नेत्यांनी केलेला आहे, कारण जर ते सरसकट लागू झालं तर सगळे मराठवाड्यातले जे मराठा समाज आहे तो ओबीसीत येईल. मग ऑब्व्हियसली एका बसमध्ये किती गर्दी करायची असा हा सगळा विषय आहे. म्हणूनच हे सगळे आता रान पेटवताना दिसतंय हाके ह्या सगळ्या जे आर रद्द करण्यासाठी. मला सांगा, आता तिकडून ते म्हणतात आमचं जे रद्द केलं तर आम्ही आंदोलन करू, पुन्हा आंदोलन करू. तुम्ही म्हणतात जे रद्द झालं, मग तोडं कसं काढायचं? कायद्याचं राज्य आहे, संविधानाचं राज्य आहे. या व्यवस्थेमधल्या प्रत्येक माणसाच्या हिताचा, हक्काचा, अधिकाराचा विचार केला गेला आहे. असं जर झुंडीच्या जोरावर कोण आरक्षणं मागायला लागली, मोर्चे काढायला लागली, तर मला वाटतं ज्याला मिळायला हवा त्या माणसाचं काय होणार. आणि आत्ता तुम्ही म्हणालात की ऑलरेडी यामध्ये एवढे आहेत आणि मग पुन्हा अजून एवढ्यांचा समावेश झाल्यावर काय. मुळात तसा विषय नाही येतो. दोन चार भावांची वाटणी समान होऊ शकते, पण एखादा सोशली हँडिकॅप्ड असेल तर त्याच्या हितासाठी त्याचे पालक काहीतरी वेगळी तरतूद करतात. आणि रिझर्वेशन हे मानवतेच्या, समतेच्या, बंधुतेच्या तत्वानुसार रिझर्वेशन दिलं गेलं आहे. ज्या बलुत्याला आलुत्याला इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्या जातीमध्ये जन्म घेतल्यामुळं, त्यांच्या त्या व्यवसायामुळं त्यांना इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होता आलं नाही. म्हणून त्या माणसांना ओव्हरकम करण्यासाठी आणि लोकशाहीमध्ये सगळ्या माणसांना बरोबर घेऊन लोकशाही पर्क्युलेट करण्यासाठी हे आपल्या बाबासाहेबांनी, महात्मा ज्योतिराव फुले यांनी, राजेश शाहूराजांनी हे धोरण अवलंबलं आहे. आता ह्या माणसांना काय करणार, बोलूता आलोता आणि त्याचं काय आणि ह्याचं काय. आता माझ्या ताटात वाढ म्हणणाऱ्यांना काय करणार आहे समतेचं, बंधुतेचं, किंवा हे पण भारताचे नागरिक आहेत, हे पण महाराष्ट्राचे नागरिक आहेत, ह्यांना पण जगायचा अधिकार आहे, हे कुठलं येणार आहे तेव्हा. त्यामुळे जी आर तर काढलाय ना. नाही, जी आर काढलाय. जी आर हा बेकायदा जी आर आहे. आणि आता 17 तारखेचा अल्टिमेटम देणं, मी या माणसावर खरं किती बोलावं आणि काय बोलावं हा प्रश्न आहे. हा काय खीर वाटायचा कार्यक्रम आहे का हो? आणि शासन पुढं येऊन अशी सर्टिफिकेट कशी काय वाटू शकतो? असं वाटायचा शासनाला कुठलाही अधिकार नाही. कारण सर्टिफिकेट मागितलं जातं नागरिकाकडून, मग त्याच्या कागदपत्राची स्क्रुटिनी होते, मग त्याला सर्टिफिकेट इश्यू होतं. परत ते मिळालेलं सर्टिफिकेट हे व्हॅलिड आहे का नाही हे परत व्हॅलिडिटी संस्था असते. म्हणजे जात प्रमाणपत्र देणारी एक स्वायत्त संस्था असते. आणि ह्यांना सगळ्यांना न्यायिक अधिकार आहेत. म्हणजे त्याला ज्युडिशरीचं तर एक असं आदेश काढला होता जे शासन निर्णय की प्रत्येक तालुक्यात 1000 सर्टिफिकेट वाटावेत, ते आज रद्द केलंय. म्हणजे हा काय प्रकार होतो? हे बघा, शासनाच्या माध्यमातून सर्टिफिकेट वाटता येत नाहीत शासनाला. हे बेकायदा आहे. आत्ताची जी शिंदे समिती वंशावळ शोधायला आणि पुरावे शोधायला जी नेमली, त्याचे पैसे कोण देत आहे? महाराष्ट्र शासन. कुणाचं देतं आहे? 14 करोड जनतेचं. मुळात अशी कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणारी यंत्रणा किंवा शासनाला असं बायस वागता येत नाही एखाद्या जातीबाबत. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एक अशी समिती दाखवा की जी SCच्या वंशावळी शोधायला, SCचा दाखला मिळवून देण्यासाठी एखादी समिती नेमल्या, ST संदर्भात नेमल्या, किंवा भटक्या विमुक्त जाती जमातीच्या संदर्भात अशी एखादी तर संस्था नेमली असेल ना, मी माझं सगळं वक्तव्य मागं घेईन. मुळात असं बायस भूमिका गव्हर्नमेंटला घेता येत नाही. तर गव्हर्नमेंटनं 14 करोड न्यायिक वागा ना, तुम्ही घटनेप्रमाणे वागा ना. कोण अल्टिमेटम देतोय, काय अल्टिमेटम देतोय, उद्या कोण बी काय बी करेल. अराजक काय का हो? कायद्याचं राज्य नाही का इथं? आणि मुख्यमंत्र्याचा महाराष्ट्राच्या या सगळ्या यंत्रणांवरती आणि या सगळ्या लोकांवरती काय होल्ड बिल्ड आहे का नाही? काय कायद्याला काम करू द्या ना कधीतरी. प्रत्येक वेळी काय त्यांची आरती करत बसलाय तुम्ही. मुख्यमंत्री एकीकडे म्हणतात आम्ही ओबीसी ताटातलं मराठन देणार नाही, सरसकट ओबीसी दाखले देणार नाही मराठा समाजाला, फक्त नोंदी पाहूनच देऊ. पण मुद्दा असा आहे, हैदराबाद गॅझेटियर म्हणजे काय आहे तर तिथं लोकसंख्या आहे कुणबींची. त्या लोकसंख्येच्या आधारावर अशी वंशावर जोडून दाखले देता येतात का? अहो, 1,00,000 कुणब्यांच्या नोंदी सापडलं म्हणणं किंवा नावाच्या पुढं कुणब्याची नोंद सापडली म्हणणं, ह्यात डिफरन्स आहे ना. तेच ना, 1,00,000 नोंदी अरे पण कुणाच्या?
गावातल्या वरच्या आळीच्या, खालच्या आळीच्या, मधल्या आळीच्या, शेवटच्या आळीच्या, का गावाच्या बाहेरच्या, कुणाच्या कास्ट सर्टिफिकेट असं काही सहजासहजी वाटलं जातं का? कुणाच्या नोंदी त्यामुळे नाव बिव आहे का? पण तो जी आर जर बघितला, तुम्हीच त्या जी आरचं इंटरप्रिटेशन असं केलंय की सरसकट ते काढले जाऊ शकतात. सरसकट आणि सगळ्या सोयऱ्याचा बाप म्हणजे आत्ताचा काढलेला जी आर आहे. कारण त्या जी आरमध्ये सरळ म्हणलंय की गावात कुळात आणि नातेसंबंधात. आता कुळ म्हणजे कुठलं? जम्मू काश्मीरपासून खाली कन्याकुमारीपर्यंत कुळ सांगणारी माणसं आहेत. त्या सगळ्या कुळांना वाटायचं काही एकाकडं मिळालं म्हणजे. बरं, गावात काही एकाच जातीची माणसं राहतात का? गावात हर एक माणूस राहतो. ब्राह्मण राहतो, मारवाडी राहतो, कोण मुस्लिम राहतो, शेख सरदार राहतो. मग आता गावातल्या एका माणसाकडे सर्टिफिकेट मिळालं म्हणून गावातल्या माणसांनी त्या माणसाकडे जाऊन ॲफिडेविट करून घ्यायचं आणि सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन करायचं, असं होऊ शकतं का? म्हणजे सरकार देणार कसं आहे? अरे हे बेकायदा. मी काय म्हणलं, गावात कुळात आणि परत नातेसंबंध. कोणते नातेसंबंध? लग्नानंतरचे का? बरं, लग्नानंतरचे म्हणलं मग आंतरजातीय विवाह केलेल्यांचं काय? समजा ब्राह्मण, मारवाडी, जैन, वैश्य यांच्याबरोबर जर एखाद्या मुलानं व्याख्याच केलेली नाही, बेसिकली डेफिनेशनच नाही ना देणार. एवढा सुमार दर्जाचा हा जी आर आहे. मागणी काय तुमची आता? अहो हे रद्द तर होणारच आहे, पण वाईट काय तिकडे जरांगे म्हणतात रद्द झालं ना, आम्हाला अंमलबजावणी जर नाही आली तर आम्ही दसरा मेळाव्यात सरकारला मोठा निर्णय घेऊन इशारा देऊ. म्हणजे रेशनला साखर नाही मिळाली तर आम्ही राशनचं दुकानच उद्ध्वस्त करून टाकणार. हा प्रकार झाला, हा झंडीचा प्रकार झाला, हा संविधान मानणाऱ्याचा प्रकार नाही. यांनी संविधान, मुख्यमंत्री आणि ह्यांना मान्य नाही लोकशाही म्हणत. मला वाटतंय मुख्यमंत्री महोदयांनी थोडंसं शांत बसावं आणि कायद्याचं काम करू द्यावं. पण याला तोडगा काय? मुख्यमंत्री तुम्हालाही सांगतात तुमचं ताटातलं काढू देणार नाही, त्यांनाही सांगतायत तुम्हाला देऊ, मग मधला मार्ग काय? 59 लाख कुणब्याच्या नोंदीद्वारे मराठे ओबीसीत घुसलेत अशी जरांगेंची किमान 100 माझ्याकडं ते त्यांचे स्टेटमेंट आहेत. मग काय मुख्यमंत्र्यांना म्हणायचं आहे? 59 लाख नोंदीद्वारे कुणबीकरणाद्वारे जर मराठे ओबीसीत घुसले असतील, ओबीसीच्या बाजूने कोण बोलणार आहे आणि काय होणार आहे त्या ओबीसीचं? ओबीसी मंत्री कुठेच बोलतात. त्यांनी बोलायला पाहिजे, माझं मत बोलायला पाहिजे. आणि नसतील बोलत तर त्यांनी ते जबाबदारीने वागतायत असं एक मी पॉझिटिव्ह अँगलने घेतो. आज ओबीसी नेत्यांची काही बैठक झाली दोन मुंबईत, वडेट्टीवारांची वगैरे, तर तुम्हाला बोलून ना काय? नाही, मला निरोप होता, पण मी आज पुण्यात पोहोचलोय आणि मला रात्री 1-2 वाजल्या माझ्या शेवटच्या सभेमधून बाहेर पडायला. गर्दीची एवढी होती. आणि वडेट्टीवार साहेब जर ओबीसीच्या बाजूनं राहुल गांधींच्या भूमिकेशी सहमत होऊन महाराष्ट्रात जर काय करू पाहत असतील तर त्यांच्या भूमिकेचं स्वागत आहे. ते माझे गुरु आहेत आणि मित्र आहेत. पक्षपाठीच्या पलीकडं जाऊन आमची मैत्री आहे. मग त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करेन. त्यामुळं वडेट्टीवार साहेबांनी वगैरे त्यांच्या ह्या महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या सरदार मंडळींना हा विषय समजावून सांगितला पाहिजे. आता तुम्ही सरदार मंडळीचा विषय काढला म्हणून आता तुम्ही सातत्याने पवार घराण्यावर टीका करता. मी परवाच बारामतीत मेळावा घेतला, त्याच्यावरून आत्ता रोहित पवार असं म्हणाले की तुम्ही फडणवीसांचे माणसं आहात, तुम्हाला आमदारकी पाहिजे, म्हणजे तुम्ही पडळकरांच्या वाटेवरून चालला आहात. नाही, आम्हाला आमदारकी? कारण सुनेत्राताईंना घेऊ द्या, शरद पवारांना असू द्या, सुप्रियाताईंना असू द्या, रोहित पवारांना असू द्या, तुमच्याच घरात राहू द्या ना. कशाला मेंढपाळाचा पोरगा? लाज वाटते ह्या रोहित पवारच्या. आता मला एकेरी शब्द येतो त्यांच्याबाबत. रोहित पवारांना म्हणावं, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमच्या आज्याची कारकीर्द या महाराष्ट्रात माहिती आहे म्हणावं. आजही नाभिकाचा एकही आमदार ना विधानसभेत गेला ना विधान परिषदेत गेला. आजही बेरड रामोशाचा आमदार ना विधानसभेत गेला ना विधान परिषदेत गेला. आजही बेलदार वडार समाजाचा, आजही धनगर समाजाचा एकही खासदार या महाराष्ट्रामधनं देशाच्या लोकसभेमध्ये गेला आहे. हे वास्तव आहे ना. आणि मग जर भाजप किंवा अजून कोण कुठल्या एखाद्या कार्यकर्त्याला काय देत असतील, तुझ्या पोटात दुखायचं काय कारण आहे? ते घराणेशाही तर चालवत नाहीत ना तुझ्याप्रमाणे. त्यांचे चालवत असतील काय चालवायचे ते, पण एखाद्या चळवळीतल्या माणसाला जर कोण त्याचा आवाज जर त्या कायद्याच्या सभागृहामध्ये घेऊन जात असतील, तुझ्या पोटात दुखायचं काय कारण आहे? जाऊ दे ना गेला तर. का लोकसभेत, विधानसभेत, विधान परिषदेत जाणं म्हणजे का तुझ्या पोटात दुखायचं काय कारण आहे? त्यांचा आरोप मान्य आहे तुम्हाला असं म्हणा? अरे आरोपाचा विषय काय आहे? तुम्ही एकदा म्हणता हा फडणवीसचा माणूस आहे. अरे आता मी शासनाच्या विरोधात असा थाटात उभा आहे ना, GR फाडून टाकलाय ना, ते बी दिसना. एवढा अंध झालाय का तू? आज मी महाराष्ट्र शासनाच्या या GR विरोधात महाराष्ट्रामध्ये रान पेटवलंय, ते तुला दिसत नाही. आणि फडणवीसचा माणूस आहे असं कसं बरं असतंय? मी फडणवीसचा माणूस असेल तर मी GR का बरं फाडेल?
साधं गणित आहे, लॉजिक आहे. आणि माझ्यावर आरोप काय, कधी म्हणतात हे वडेट्टीवारचा माणूस आहे, कधी म्हणतात हे भुजबळचा माणूस आहे, कधी म्हणतात हे फडणवीसांचा माणूस आहे. हे असे बोलत राहणार. तिकडे शहाजी बापू तुमच्या तालुक्यातले माजी आमदार, म्हणजे त्यांनी तर काय काय बोलले तर मी सांगायची गरज नाही. काय मग सांगणार तुम्ही? हे बघा, ते आता घरी बसलेत. आता आम्ही तिथं काय कार्यक्रम करायचं तर केला आहे. आता घरी बसलेत, आता काय कामच नाही ना. पण ठीक आहे, आमच्या सांगोल्याची एक राजकीय जी काही संस्कृती आहे ती खूप वेगळी आहे. मी टीका त्यांच्यावर काहीच करणार नाही. एक वेगळी संस्कृती आहे सांगोल्याची, त्याला वेगळं वळण द्यायची माझी इच्छा नाही. पण ते जे बोलले ना की कुणबी सर्टिफिकेट आणि मनोज दादा जरांगे वगैरे वगैरे, मला वाटतं ह्या माणसाने थोडासा संविधानाचा अभ्यास करावा. मनोज दादाची मागणी खरी आहे हे सांगत असताना ते हे विसरलेत की गावगाड्यातल्या बलुत्याचं आलुत्याचं तुमच्या जी शाजीबापू हे भोसले घराण्यातलेत. भोसले वंशजाचा त्यांना खूप अभिमान आहे. आणि सांगोल्यामध्ये आता सर्रास लोकांनी कुणब्याची सर्टिफिकेट काढून घेतलेले आहेत. ठीक आहे, काढून घेतली, पण मग त्या गावातल्या लोकांचं तुमच्या स्पर्धेमध्ये काय होणार? त्यांचं झोपडं राहणार का? भोसले घरा म्हणून मिरवायचं आणि दुसरीकडे कुणबी सर्टिफिकेट काढायचं. अजून एक वाक्य सांगतो, महाराष्ट्राला जबाबदारीनं सांगतो. या महाराष्ट्राचे पुरोगामी नेते स्वर्गीय दिवंगत ND पाटील पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलले होते, लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही 96 कुळी असतो, 92 कुळी असतो, आणि काहीतरी कुठली तरी लाभाची कोणाची तरी हिसकावून घ्यायची वेळ आली की आम्ही आरक्षण मागतो किंवा आम्ही आरक्षणाचा दाखला काढतो. हे वाक्य माझं नाही, हे वाक्य दिवंगत ND पाटलांचं आहे. तशी परिस्थिती आज महाराष्ट्रामधली आहे. आता दुसरे कोल्हापूरचे कोण दिलीप देसाई म्हणून कोण अभ्यासक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की कोल्हापूरचं जे गॅजेटियर आहे त्याच्यात स्पष्ट म्हटलं की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. म्हणजे अगदी ते फुल्यांचा पण दाखला वगैरे दिला जातो मधनं प्रवीण गायकवाडांकडनं. काय फुल्यांचा दाखला आहे सांगा मला, थोडक्यात सांगा 2 शब्दात. ते म्हणतात की मराठा आणि कुणबी एकच आहे, कुणबी म्हणजे शेतकरी. म्हणजे प्रवीण गायकवाड किंवा हे जे कोण कोकाटे म्हणतात, देसाई, माहिती आहे मला त्यांची भूमिका. ते म्हणतात की महात्मा फुले असं म्हणाले होते की धनगर असतील, माळी असतील, मराठे असतील, कुणबी असतील, हे सगळे एक आहे. तो बहुजन फॉर्म्युला कोणी मांडला होता तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी. माझा या सगळ्या तज्ज्ञ मंडळींना सवाल आहे, मान्य ना शिवाजी महाराजांनी 12 मावळ मुलकातल्या लोकांना मावळा मानलं होतं. शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे असतील, बेहरजी नाईक असतील, जीवा महाले असतील, शिवा काशीद असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, या सगळ्या लोकांना मावळे मानले होते. मग आता मला ह्या प्रवीण गायकवाडांना आणि ह्या देसाईंना, अजून तो पवार म्हणून एक तो मुंबईतला ऑर्गनायझर होता तो वीरेंद्र पवार, ह्या लोकांना मला एक सवाल विचारायचा आहे. कोकाटे पण आहेत. या लोकांना एक मला सवाल विचारायचा आहे. आमचा दाखला काढायला गेलं की आमच्या नावासमोर काय येतं? हिंदू नाभिक. जीवा महाले, शिवा काशीद, हिंदू नाभिक. तानाजी मालुसरेंच्या वंशजाच्या दाखल्यासमोर काय येतं? हिंदू महादेव कोळी. बरं, धनगरांच्या नावासमोर काय येतं? हिंदू धनगर. बेहरजी नायकांच्या वंशजांच्या नावासमोर काय येतं? हिंदू बेरड, हिंदू रामोश. मग तुमच्या नावासमोर हिंदू मराठा का आलं? आम्ही मराठी होतो की नाही? आम्ही समांतर होतो की नाही? शिवाजी महाराजांच्या राज्यात आम्हाला आमच्या कला कर्तृत्वाला वाव होता की नाही? मग तुमच्याच नावापुढं 96 कुळी मराठा का आलं? आणि आम्ही लढणारे असताना, आम्ही जीवाची कुर्बानी दिली असताना आमच्या नावासमोर आमच्या हजारो वर्षाच्या परंपरागत जाती का आल्या? या प्रश्नाचं उत्तर जर मला प्रवीण गायकवाडनं दिलं, या प्रश्नाचं उत्तर जर मला हे कोण जे मांडतात ना, मोकाटे, देसाई, ते कोण वीरेंद्र पवार, ह्यांनी मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं की तुमच्या जातीसमोर हिंदू मराठा आलं आणि आमच्या जातीसमोर हिंदू धनगर, हिंदू माळी, हिंदू कोळी, हिंदू नाभिक, हिंदू सोनार, हिंदू लोहार हे का आलं? म्हणजे तुम्ही आम्हाला शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही आम्हाला बोलतो आलोतो म्हणूनच बघत आला. तुम्ही आम्हाला भटक्या विमुक्त जाती जमाती म्हणूनच बघत आला. तो वीरेंद्र पवार एका वाहिनीवरती मला असं बोलले की धनगरसुद्धा क्षत्रिय होते. आणि एक 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 रजिस्ट्रेशन संघटनेचं मी असं बघितलं की हिंदू मराठा धनगर क्षत्रिय संघटना. त्या वीरेंद्र पवारांना माझा सवाल आहे, मल्हारराव होळकरांनी 3 वेळा दिल्लीच्या तख्तावर बादशाला बसवलं होतं, पण त्या मल्हारराव होळकर ज्यावेळी शनिवार वाड्यावर यायचे किंवा ज्या आपल्या शिंदेवरती नागपूरकर भोसलेंकडे यायचे त्यावेळी ते त्या बखरीमध्ये उल्लेख आहे अनेक बखरीमध्ये की मल्हार बाबा आले, त्यांची कुत्री आली, त्यांची मेंढरं आली, मग ते त्यांचा सगळा धनगरी लवाजमा आला, मग धनगर बस्ती जेवाया, ताकासंगे शेवाया. दिल्लीच्या तख्तावर 3 बादशांना बसवणाऱ्या मल्हारराव होळकरांच्या बाबतीमध्ये सुद्धा या महाराष्ट्रामध्ये दुजाभाव झाला होता.
ही लिटरेचर आहे, ही हिस्ट्री आहे. या लोकांना सुद्धा कोल्हापूरचं गॅजेटचं काय उदाहरण? काय कोल्हापूर गॅजेट, औंध द गॅजेट, सगळे गॅजेट फिजेट हे सातारा. अहो आता ती गॅजेट तर जुनी काढतात, पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक न्यायालयांनी जजमेंट दिली ना. जस्टिस मार्लापल्लेंनी जजमेंट दिले ना. मराठा आणि कुणबी एक समजणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. जजमेंट आहे, मी आता लगेच तुम्हाला पुस्तक काढून दाखवू शकतो. माझ्याकडे 5 जजमेंट आहेत. हे जे दावे करते ते सगळे खोटे प्रश्नच नाही. मग कधी काही गोंडवाना पण राज्य होतं ना. मग गोंडवाना राज्य होतं, तिथला राजा होता, मग तो काही योद्धाच असणार ना. मग काय त्यांना एस टीमध्ये टाकायचं नाही का? त्यांना एस टीमध्येच टाकलंय ना. एसटीवरून आठवलं, लक्ष्मण मानेने आता मागणी केली, तुम्ही हैदराबाद गॅजेटेर लागू करताच ते मराठ्यांसाठी, तर मग आम्हाला एस टीमध्ये टाका सगळे ती 12 बलुतेदार. नुसते एस टीच नाही, बलुते आलो ते काही एस सीमध्ये जातील, काही एस टीमध्ये जातील. असला धिंगाणा होईल ना आरक्षणाचा खेळ. हैदराबाद गॅजेटेर खरंच लागू केलं तर अरे मग एकाला लागू करतायत, दुसऱ्याला का लागू करत नाही? मी त्यांच्या मताशी सहमत आहे. पण लक्ष्मण माने साहेब, पद्मश्री लक्ष्मण माने साहेबांना माझी विनंती आहे, बाबासाहेबांनी जर असा जातीपातीपुरता एखाद्या प्रवर्गापुरता विचार केला असता तर ह्या देशामध्ये अराजक नव्हे, आजही आपण रानटीटोळ्या करून राहिलो असतो. बाबासाहेबांनी हर एक माणसाचा विचार केला. मानेसाहेब आपण विमुक्त घेऊन पण जाऊ एखाद्या वेळेस एस टीमध्ये, पण बोलो त्याला आलो त्याला असं वाऱ्यावर सोडून नाही चालणार. ह्या लोकांच्या हिताचं सुद्धा आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. तुम्ही तर लेखक आहात, साहित्यिक आहात. बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा जर आपण प्रत्येक शब्दात वारसा सांगत असू, माझ्या जातीपुरतं मी बघून चालेल का? मला माझ्या जातीपासून वेगळं करायचा खूप प्रयत्न केला आहे. ओबीसीमध्ये फूट पाडायचा प्रयत्न महाराष्ट्रात झाला. हाच आहे. आता मूळ मुद्द्यावरच येऊया. म्हणजे यापूर्वी ओबीसीचे नेते गोपीनाथ मुंडे होते, त्यानंतर भुजबळ आले, पण नंतर त्या जातीचे नेते असे पुढे गेले, विभागणी होते. ओबीसी जवळपास 350-400 जाती असल्यामुळं कोणी एक संघ नेता मिळत नाही या समाजाला. हे दुखणं आहे समाजाचं. हे बघा, दक्षिणेमध्ये पेरियार मिळाले, नॉर्थमध्ये शरद यादवांपासून, लालू प्रसाद यादवांपासून, रामविलास पासवानांपासून, बीपी सिंगांपासून अनेक नेते उदयास आले. दुर्दैवानं ज्या फुले शाहू आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला, देशाला समतेचे तत्त्व दिलं, हर एक माणसाचा हक्क अधिकाराची गाथा लिहिली, त्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मात्र संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर काही लोकांनी ब्राह्मणांची भीती इतर बहुजनांना घातली. ब्राह्मणेतर चळवळ पर्क्युलेट केली, पण लाभार्थी मात्र स्वतः झाले. आणि गावगाड्यातला ओबीसी मात्र परागंदा झाला, भटका विमुक्त परागंदा झाला. आता त्याचंच आरक्षण परत यांना पाहिजे. हे या महाराष्ट्राची असलियत आहे. पुरोगामी महाराष्ट्रातली लोकसंख्या कुणाची, महाराष्ट्र म्हणजे कुठल्या नावानं ओळखला जातो, ही फॅक्ट वेगळी आहे. आज तोच ओबीसी भाजपचं वोट बँक बनून गेले. तोच ओबीसी उद्या अशा पद्धतीनं जर फडणवीस साहेब जर निर्णय घेत राहिले तर तोच ओबीसी आता स्वतःच्या घराचा विचार करेल. बाद झालं, याचा काचेचा बंगला आणि त्याचा काचेचा बंगला, बाद झाला आम्हाला. आम्ही आमची झोपडी उभारू, पण आमची स्वाभिमानाची झोपडी या महाराष्ट्रामध्ये निश्चित उभारू. आता हाकेंचं पुढचं टार्गेट काय आहे? कारण जे तुम्ही फाडून उपयोग नाही तो, कारण फडणवीसच म्हणताय तो लागू झाला आणि आम्ही ते सर्टिफिकेट देणार, आणि तिकडे जरांगे धमकी देतात नाही लागू केला तर मी पुन्हा मोठा निर्णय घेणार. मग तुमची भूमिका काय याच्यात? राजकीय म्हणजे ओबीसीना पोलराईट बनवू, ओबीसीना संघटित बनवू. आम्हाला कल्पना आहे आमच्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न होणार. बंजारा समाजाला म्हणणार तुम्हाला एस टी घ्या, धनगरांना म्हणणार तुम्ही एस टीचं आंदोलन उभं करा. पण ताटातल्या या गोष्टीचं काय? ही जी फूट पाडणारी मंडळी आहेत, ह्या माणसांना माझं सांगणं आहे, तुम्ही द्या, अगोदर डिक्लेअर करा, मग बघू काय करायचं ते. आज त्या पापड्या आमदार विजयसिंह पंडित तो म्हणाला की बंजारा समाजाला एस टीमधूनची मागणी करा. म्हणजे या ओबीसीमध्ये बंजाराची फूट पाडायची, धनगराची फूट पाडायची, अजून कोणाची फूट पाडायची आणि ओबीसीचं आंदोलन नेस्तनाबूत करायचं. हे प्रयोग आता इथून पुढं राज्यकर्त्या जमातीकडून होणार. पण ह्याला उतारा म्हणून गेल्या 2-4 दिवसामध्ये ज्या सभा होत आहेत, ज्या रॅल्या होत आहेत, ते फक्त शांत डोक्याने आमदार खासदारांनी बघायचं. तुम्ही जर पोलराईट होत असाल, तुम्ही जर कुणाच्या मताला घाबरत असाल, आम्ही तर 50% वाटा आहे आमचा. संघर्ष यात्रा काढणार आम्ही दसरा झाल्यानंतर 2-3 दिवशी आमची ही यात्रा निघेल. पण त्याच्या अगोदर आमच्या जवळजवळ 40 ते 50 सभा तालुक्याला आणि जिल्ह्याच्या ठिकाणी होत आहेत. संघर्ष यात्रा कुठं? संघर्ष यात्रा पहिल्यांदा 12 जिल्ह्यामध्ये जाईल. आमचा तो रोडमॅप तयार आहे.
नांदेड जिल्ह्यामधून लोहा कंधारमधून सुरू होईल किंवा आम्ही सिंदखेड राजा मा जिजाऊंच्या चरणीसुद्धा नतमस्तक होण्याचा आमचा प्लॅन आहे. ह्या सगळ्या गोष्टी होतील. गोपीनाथ गडावर जाऊ, अनेक वेगवेगळ्या भटक्या विमुक्त जाती जमातींच्या वेगवेगळ्या ऊर्जास्थळांवर जाऊ आणि महाराष्ट्र हे खरोखर महाराष्ट्र कोणाचं आहे ही दाखवण्याची वेळ या 2025 सालामध्ये आली आहे. आगामी महापालिका तर आहेच आहे, पण ग्रामीण भागात झेडपी आणि पंचायत समिती इलेक्शन येत आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेतलं ओबीसी आरक्षण काढण्यासाठीच मुळे हे कुणबी दाखले सुरू झालेले. पश्चिम महाराष्ट्रात हे वास्तव कोणी नाकारू शकत नाही. मग आता ओबीसीनी ही भूमिका घेणार की ओरिजिनल ओबीसी आणि ओबीसीला मतदान करेल, ओबीसी SC STला मतदान करेल. आणि गावातल्या लोकांना माहिती आहे ना बोगस कुणबी कोण आहे आणि कोण ओबीसीमध्ये घुसला आहे हे काही गावातल्या लोकांना माहिती नाही का. आणि समजा आमचं पंचायत राजचं आरक्षण ह्यांनी गिळंकृत केलंच, आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग आमच्या वाड्या वस्त्यावरनं जाणार आहे. तेव्हा ते जर पोलराईट होत असतील आम्हाला पोलराईट व्हावंच लागेल. आणि दुर्दैवानं ह्या सगळ्या गोष्टींना जबाबदार इथले सर्व पक्षाचे प्रमुख, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, कारण सगळ्यांनी जरांगेला पाठिंबा दिला आहे आणि ओबीसीबद्दल कोणीच बोलत नाही. ह्याचं प्रत्यंतर असे भले भले मोठे इमले नाही जर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले तर नाव दुसरं ठेवा. मुद्दा तोच आहे. एकीकडे जरांगे त्यांच्या समाजाचे नेतृत्व करतात, तुम्ही ओबीसी नेतृत्व करताय. मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही त्यांनाही त्यांचं देऊ, तुम्हालाही तुमचं ठेवू. पण तसं होणार आहे का प्रत्यक्षात ह्याची यार? मुख्यमंत्र्यांनी SCBC दिलंय ना, पण ते नको आहे ना जरांगेना. जरांगे स्वतःची भाषा बोलत नाही. जरांगेचे बोलवते धनी इथले मराठा आमदार, खासदार. ते JRचं काय होणार? JRचं काय होणार? कोर्टाची लढाई तर आमची चालूच आहे. कोर्टात त्याला काय व्हॅल्यू आहे ती मला चांगली माहिती आहे. पण वेळ निघून गेला तर लाखो लोक सर्टिफिकेट घेऊन ओबीसीमध्ये आलेले असतील आणि मग उद्या प्रत्येकाला चॅलेंज करा, त्याचं खरं खोटं हे करा. थांबणार कसं? कोर्टात एक सन्माननीय न्यायालयावरती आजपर्यंतचा अनुभव लक्षात घेता आमचा विश्वास आहे, संविधानावरती विश्वास आहे आणि निश्चित ओबीसीच्या बाजूने ओबीसीला न्याय भेटेल. पण तो न्याय भेटेपर्यंत हे ओबीसीचं झोपडं उद्ध्वस्त झालेलं असेल, पोखरलेलं असेल, एवढं मी महाराष्ट्राला जबाबदारीने रद्द झालाच पाहिजे. कोर्टाची लढाई चालूच होईल, पण तोपर्यंत जे काही दाखले काढले जातील ते महाराष्ट्राचं ओबीसीचं आरक्षण संपवणारे असतील. तर हे ते लक्ष्मण हाके यांनी सांगितलं. मग एकीकडे जरांगे म्हणतात JRची अंमलबजावणी झाली नाही तर मी दसरा मेळ्यात मोठा निर्णय घेईल, पण दुसरीकडे हाके म्हणतात ह्या JR रद्द झालाच पाहिजे. त्यामुळे आता मुख्यमंत्री नेमकं काय निर्णय घेतात हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंदन फुंदे, झे मीडिया, पुणे.